डिस्टर्ब करू नको. मी डिबेट कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस करते. ओके, आता काही बोल नको, मला लिहू दे. अगं लिहून वगैरे काही एक होणार नाहीये. लिहिणार आणि तू वाचणार. कसली ती स्पर्धा? मी तर तिकडे जाऊन बिनधास्त उभी राहणार आहे आणि रोखठोक माझे विचार मांडणार आहे. ते मांगल्य, शीलता या सगळ्या गोष्टी एका स्त्रीच्या शरीराच्याच भोवती का निगडीत असतात? आणि आपल्या घरातल्या बायका त्या सुद्धा आपल्याला याच गोष्टींबद्दल घाबरत असतात. का पुरुषांना नसते शीलता आणि आब्रू? त्यांच्याही अब्रूचे धिंडवडे काढता येतात, पण त्याला गरज असते ती कणखर मानसिकतेची. आहे आपल्यात ती कणखर मानसिकता? आहे का सांग तू मला. स्त्रियांमध्ये आहे ती कणखर मानसिकता? काशी विक्री बागुबाई म्हणून राहणारच का जन्मभर? हा, मला काही झालं असतं तर? चुप ग. गाडी तुझी, चावी तुझी, तुझ्या बाबांची, आणि चालवायला कोणाला देतात? मला. वाय यू नो? बिकॉज दिस आहे टी फॉर दिशा अँड टी फॉर विशाल मला फोटोग्राफ्स बघायला बोलवणार हे अपेक्षितच होतं. वाव, सुपर. Marvelous. It's simply beautiful. ही आमची पुण्याची हवेली. हा, मी 10 वर्षाचा होतो त्यावेळी हा काढला होता. अच्छा. माझ्या आयुष्यातला पहिला फोटो. याच वेळेस बाबांनी मला कॅमेरा घेऊन दिला होता. वाटत नाही तुमचा पहिला फोटो आहे म्हणून. पण एवढे सुंदर आर्ट पीसेस या छोट्याशा रूम मध्ये काय करतायत? त्यांच्या निर्मात्याचं नशीब उघडायची वाट बघतायत. तुमच्या नव्या नोकरीने तुमचं नशीब उघडणार आहे का? दिशा बोलली मला तुमच्या नव्या नोकरीबद्दल. मग याबद्दल तिचं अभिनंदन केलं की नाही तुम्ही? वेळ मिळतो तुम्हाला तुमची नोकरी सांभाळून तुमची कला जपायला? सांगा ना. खरं सांगायचं तर नाही. कलाकाराने एकदा का स्वतःला कलेच्या नशेत झोकून दिलं ना की त्याला यश मिळायलाच हवं. आणि जर का त्याला यश मिळालं नाही तर प्रापंचिक जबाबदार त्याला संपवून टाकतात. यातून बाहेर पडण्याचा फक्त एकच मार्ग आहे. कलेनं तुम्हाला संपवण्याच्या आत तुम्हीच तुमच्यातल्या कलेला संपवून टाका. So, kill your artistic passion before it kills you. Kill your artistic passion before it kills you. किती सोपं आहे ना? मग तुम्ही तुमच्या कलेला मारायला इतका वेळ का लावलात? 9 वर्ष झाली विशाल. 9 वर्ष तुमच्या अख्ख्या परिवाराने सगळा त्रास सहन केलाच ना. मग तेव्हा पत्करायची होती नोकरी. पत्करली
नाही ना? कारण तितकं सोपं नसतं ते. तुम्ही तुमच्या कलेला नाही मारू शकत. यू कांट. जरीही तुमच्या कलेने तुम्हाला मारलं तरीही नाही.